बजरंग अप्पा फ्लाईटमध्ये, तर त्या दोघांशी बोलून आणि त्या कुटुंबांना बोलून मी प्रशासनाला भेटायला बीडला जाणार आहे. कारण मलाही कळलं पाहिजे, कारण का मी स्वतः ह्याच्याबद्दल सविस्तर पार्लमेंटमध्ये बोललेले आणि विषय अतिशय गंभीर आहे. हा कुठला राजकीय विषय नाही, हा एक महत्त्वाचा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळायचा प्रश्न. लव्ह जिहादचा कायदा आणण्यासाठी आता सरकारनं पावलं उचलली आहेत. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली आता एक समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. माझं स्वतःचं मत आहे, कोणी कोणाशी लग्न करायचं किंवा प्रेम करायचं हे संविधानाच्या चौकटीत प्रत्येकाला तो अधिकार आहे. त्याच्यामुळे असे काही विषय आज राज्यासमोर आणि देशासमोर खूप मोठी आव्हानं आहेत. आज माननीय प्रधानमंत्री हे अमेरिकेत कालच परत आलेत, पण त्यांच्या सगळ्या मीटिंग्समध्ये टॅरिफ्सचा केवढा मोठा इम्पॅक्ट हा आपल्या देशावर होणार आहे, हे एक खूप मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. एक तर इकॉनॉमी स्लोडाऊन झालेली आहे, हे निर्मलाजींनी स्वतः डिबेटमध्ये कबूल केलेलं आहे. त्या स्वतः म्हणाल्या की 6.2 ग्रोथ रेट राहील. फिस्कल डेफिसिट मॅनेज करण्यासाठी RBI कडून जवळपास 2.5 लाख कोटी रुपयाचे डिव्हिडंड्स. आता असं काही तज्ज्ञ म्हणतील की अरे डिव्हिडंड्स घ्यायला काय हरकत आहे. डिव्हिडंड्स कधी वापरतं कुठलंही सरकार, जेव्हा पैशाची कमतरता असते. हे देश पातळीवर बोलते, महाराष्ट्रावर मी आलेच नाही अजून अर्थव्यवस्थेवर बोलायला. पण देशाच्या मध्ये बजेटमध्ये फिस्कल मॅनेजमेंट कमी ठेवण्यासाठी या सरकारने सातत्याने दरवर्षी RBI कडून प्रचंड पैसे 2.5 लाख कोटी रुपयाचा निधी आत्ता घेतलेला या बजेटमध्ये. आणि आज ह्या सगळ्या गोष्टी काही काल्पनिक नाही आहेत. हा डेटा सगळा RBI कडे आहे आणि निर्मलाजी स्वतः त्यांच्या भाषणात राज्यसभेत आणि लोकसभेत त्यांनी कबुली केली की